आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एक जी आर निर्गमित झालेला आहे. तो जी आरचा वाचन या ठिकाणी आपण करूया. पाहूया हा जी आर काय म्हणतो आपल्याला. हा जी आर 29 जून 2024चा हा जी आर निर्गमित झालेला जी आर आहे. विषय असा आहे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढ व कुपोषण मुक्तता करण्यासाठी राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. योजनेत वैविध्यता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या 100 दिवसाचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्नेहभोजनाचा प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. नियमित माध्यान्ह भोजन व्यतिरिक्त स्नेहभोजनातील लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्याच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील, आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्नपदार्थाची चव चाखता येईल, तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण लोकसहभाग वाढवण्यासाठी स्नेहभोजन उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचे निर्देश देण्यात येत आहे. 1. नवीन शैक्षणिक वर्षातील पुढील 3 महिन्याच्या कालावधीमध्ये किमान 1 दिवस शाळेमध्ये स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी. म्हणजे दर 3 महिन्यानंतर तुम्ही स्नेहभोजन हा कार्यक्रम आपल्या शाळेत घेऊ शकता. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी स्नेहभोजन हा उपक्रम राबविण्यात यावा. सदर उपक्रम ऐच्छिक स्वरूपाचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सदर उपक्रम हा ऐच्छिक आहे. इच्छा असेल तर आपण करू शकतो. शाळा स्तरावर स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी. 1. गावातील व्यक्तीचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्मशताब्दी इत्यादी, तसेच लग्न समारंभ, धार्मिक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इत्यादी बाबी या उपक्रमांतर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील. या दिवशी आपण स्नेहभोजन करू शकतो. योजनेस पात्र सर्व शाळांमधून स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस राहतील. त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक सभेद्वारे जनजागृती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनाही सदर प्रक्रियेबाबत अवगत करून त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे. म्हणजे त्यांना आता आपण सहभाग करून घेऊ शकतो या लोकांना. शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषण आहार, उदाहरणार्थ मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ते, मनुका, अक्रोड, बेदाणे, फळे, शिजवलेली पदार्थ, मिष्टान्न इत्यादी समावेश असलेले अन्न आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा. स्नेहभोजन उपक्रमाअंतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तींनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा. स्नेहभोजन उपक्रमाअंतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्यपदार्थ किंवा आवश्यक इतर साहित्य, पाणी पिण्याचे पिंप, पाण्याचे ग्लास, ताटे, चमचे, डिश, मुलांना बसण्यासाठी चटई अथवा सतरंजी, पाण्याची टाकी, पाणी शुद्धीकरण यंत्र इत्यादी देता येतील. खाद्यपदार्थ ताजे व पौष्टिक असावे. तांदूळ, गहू, नाचणी, शेवगा, शेंग, डाळीसोबत हिरव्या पालेभाज्या दिल्या जाव्यात. बाजारातील वेष्टनबद्ध पदार्थ म्हणजे जंक फूड तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत. हे महत्त्वाचं आहे. यासोबत जंक फूडच्या हानिकारक प्रभावाबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. खाद्यपदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित राहावे.
खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तसेच मध्यान्ह भोजनाच्या वेळेतच देण्यात यावे. यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजवण्यात येऊ नये. म्हणजे हा जर आपण स्नेहभोजन कार्यक्रम केला असेल तर शाळेमध्ये जो शालेय पोषण आहार असतो त्या दिवशी देऊ नये. तथापि केवळ अल्पोपहार पूरक आहार दिल्यास त्या दिवशी शाळेमध्ये शालेय पोषण आहार देणे आवश्यक राहील. बघा, केवळ अल्पोपहार दिलं किंवा पूरक आहार दिलं, पोषण आहार देणे आवश्यक आहे. सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरकाने घेणे आवश्यक आहे. यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वितरकाची राहील. स्नेहभोजन उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शालेय पोषण आहार ही विद्यार्थी केंद्रित योजना असून अतिशय संवेदनशील असल्यामुळे सदर उपक्रम राबवताना दक्षता घेणे आवश्यक आहे. वितरक समूहास याची कल्पना देणे आवश्यक आहे. स्नेहभोजन उपक्रमास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा व बैठकीमध्ये प्रसिद्धी देण्यात यावी. दैनिक वृत्तपत्रातून व प्रसारमाध्यमातून याबाबत प्रचार करून सामाजिक बांधिलकी व समाजाचा सहभाग वाढवण्याबाबत प्रचार करण्यात यावा. ग्रामसभा, पालक सभा, स्थानिक पातळीवर सण समारंभ जसे हळदी कुंकू, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी मधून सदर योजनेस प्रसिद्धी देऊन लोकसहभाग वाढवण्यास यावा. नवीन शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून वरील प्रमाणे सर्व शाळांमधून स्नेहभोजन योजनेचे यशस्वीपणे अंमलबजावणी होईल याकरिता आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. म्हणजे या नवीन शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2024-25 पासून याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. जेथे स्नेहभोजन उपक्रम राबवला जाईल तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये सदर उपक्रमाबाबतची माहिती तालुक्यामार्फत संकलित करून जिल्ह्याची एकत्रित माहिती संचालनास प्रत्येक महिन्यानंतर सादर करावी. म्हणजे आपण हा उपक्रम घेतल्यानंतर आपल्याला केंद्रानं तालुक्याला माहिती देणार आहे, तालुका जिल्ह्याला माहिती देणार आहेत आपल्या शाळेत हा कार्यक्रम झाला म्हणून. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.